एरंडोली पंचायत समिती गणातील पायापाची वाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार फेरी काढत मतदारांशी थेट संपर्क साधला। जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ स्नेहल मोरे आणि पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ सुप्रिया तवटे यांनी प्रचाराच्या सुरुवातीला ग्रामदैवत श्री पंचलिंगाचे दर्शन घेतले। त्यानंतर गावभागात प्रचार फेरी काढत प्रत्येक घराला भेट देऊन मतदारांशी संवाद साधण्यात आला। या प्रचारादरम्यान उमेदवारांनी ग्रामस्थांच्या समस्या अपेक्षा जाणून घेतल्या। विशेषतः गावातील महिलांनी या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमेदवारांशी संवाद साधला। महिलांचा वाढता सहभाग आणि सकारात्मक प्रतिसाद पाहता प्रचाराला अधिक बळ मिळाल्याचे उमेदवारांनी सांगितले। एकंदरीत एरंडोली पंचायत समिती गणातील प्रत्येक गावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा जोर वाढत असल्याचे स्पष्ट चित्र सध्या दिसून येत असून आगामी निवडणुकीत याचा सकारात्मक परिणाम होईल असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे। नमस्कार, मी स्नेहल उमेश मोरे जिल्हा परिषद एरंडोली गटातून ही निवडणूक लढवत आहे आणि आज आम्ही पायपाच्या वाडीमध्ये पंचलिंगाच्या आशीर्वादाने आज नारळ फोडून आम्ही शुभारंभ केला आणि आज वाटलं नव्हतं की इतका महिलांचा आमच्या संपर्क आज महिला इथं येतील, उपस्थित राहतील, पण सगळा महिलांचा समुदाय आमच्यासोबत ठामपणे आज इथं उभा आहे आणि सगळ्या महिलांचं मी खूप खूप आभारी आहे, कारण त्या फक्त आमच्या दोघींसाठी आज इथं उभारले आहेत आणि सगळ्या महिलांना मला सांगायचं आहे की असंच तुमचं हे आशीर्वाद कायम आमच्यासोबत राहू देत आणि ही निवडणुकीमध्ये आम्ही तुमच्यासाठी ठामपणे इथून पुढे देखील उभे राहू आणि माझ्या सर्व पायपाच्या वाडीच्या सर्व ग्रामस्थांना देखील माझं हे सांगणं आहे आणि आज पायपाच्या वाडीच्या ग्रामस्थांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आम्हाला बघता सर्व बाकीच्या गावांमध्ये जर असा प्रतिसाद आम्हाला मिळाला तर 100% आम्ही विजयाच्या गुलालापर्यंत आम्ही 100% पोहोचू। नमस्कार, मी सुप्रिया सचिन तवटे पायपाची वाडी येथे पंचलिंगाच्या दर्शन घेऊन श्रीफळ वाढवून मी आज प्रचाराला सुरुवात केली आहे आणि घर टू घर जाऊन सगळ्या मतदारांचा आशीर्वाद घेऊन मी त्यांचा चांगला आशीर्वाद मिळाला आहे आणि आम्हाला विजयापर्यंत नेण्याची त्यांनी हमी दिलेली आहे। एवढं बोलून